शाबुडीचा मिस लाडका आहे मिस लाडका आहे मिस लाडका आहे नाही मी लाडकी अरे वात्रटानो, तुमच्या एवढे आहे का मी? दिसवलं मला पार. उडी नाही लडके माझे. अरे या वयात तुम्ही नाही वात्रटपणा करणार तर कोण करणार? मी करणार. तुम्ही दोघेही लाडके आहात माझे बर का. आजी अगं भिजशील, आम्ही ओल्या आहोत. असू दे, नातवंडाकडून प्रेमात भिजण्यात काय आनंद असतो हे तुम्हाला कसं कळणार? तुम्ही दोघेही माझे लाडके आहात. विठू माझा लेकुरबाळा संगे गोपाळांचा आलिया. विठू माझा लेकुरबाळा संगे गोपाळांचा आलिया. निवृत्ती हा खांद्यावरी. आज किती दिवसांनी आपणच नाही, हे घर सुद्धा हसतंय. हे छान सुचलं तुला ओटी भरण्यास. आई तर परसदारी सको आणि पांडूला घेऊन देवाची भांडी घासून घासून लख्ख करते. ती सुद्धा लहानात लहान होऊन रमलीये. जरा मनावरचा मळ दूर झाला. थांबा, मी न्याहारी वाढ. नको, आज तू माझी उठबस करण्यात वेळ नको घालू. माझं बघेन मी. खिरापतीची तयारी करतेस ना, आता खरकटाला हात नको लावायला. तसे आज कामाला जायचंय मला. आज कामाला? अगं, दिनूमुळे नरोबा दादांच्या मळ्यावर काम मिळालंय. उद्या जा ना. आज नको हो. आज रावळात कार्यक्रम. तुमचा बायकांचा कार्यक्रम आहे. ओटी भरायची, हळदी कुंकवात रमायचं, त्यात माझं काय काम? आणि शिवाय आई आहे ना तुला मदतीला. सकू आहे, पांडू आहे. त्या परीस 4 पैसे येतील कनवटीला. येतो. दिनू वाट बघतोय. हाच की रे. अरे शिवचैन रे टोपली. होय. हा चल चल. कोबा नाही रे. मला काय सकाळपासून लक्ष ठेवून बघा मी याच्यावर. एकही कैरी मिळणार नाही हो आता बाजारात. चोख केलंय बघा काम.
माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं एवढं कैऱ्या बघून. मला तिखट मिठान कैरी घेऊ का? आता ना मोठं जोमानं कामगिरी घेतली ना अंगावर, बायकांचा बंदोबस्त करायची ती पूर्ण करा. या कैऱ्यानंतर खा सगुडीनं. नामो होलीला कडी कोंडा लावून गेले. नामुशे की एकदा डोळे भरून पाहू दे की. बघा की मामी मामी मामी. मालक मालक नाही, आता तुम्ही या, मी तुम्हाला गंमत दाखवते. या नाही रे, सारखा सारखा म्हणतो मी. मामी मामी. अगो बाई, मालक 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 धन्य आहे तुमची. कोण आहोत आम्ही? नवकोट नरोत्तम आहोत. आम्ही आमचा शबूत पूर्ण केला. आता उमाबाईंच्या घरातल्या हळदीकुंकाला खडखडाट. ए तुम्ही कोणाची वाट बघताय? तुम्ही निघा. एक पण सवाष्ण तिकडे गेली नाही पाहिजे. आणि मामी तुम्ही पण जाऊ नका. हो मी न जाऊन कसं चालेल? हो मी घरची, मला जायलाच हवं. आणि तिथे जाऊन मी मोडतात घालणार आहे सगळ्यात. आणि त्याशिवाय तुम्हाला तिकडची उत्तम बातमी कशी कळणार इकडे, नाही का? बरोबर बरोबर बोला तुम्ही. तुम्ही लय पोचले जाता मामी बाई. तुम्ही नाही का? वय निघतो आम्ही, पण आपल्या वाड्यातलं पेतूर सवाशणीला आवरा तो. सासूबाई, अहो मी पाट धुवून ठेवलेत आणि 5 नारळी काढलेत. आता फक्त तांदूळ काढून ठेवले की ओठीची तयारी होईल. तुम्ही खण काढलेच आहेत ना? लाडूही झालेत, खिरापत पण झालीये. आता आंबे डाळ आणि पन राहिले. वहिनी कैऱ्या घेऊन आले की ते होऊन जाईल. इथली तयारी झाली ग, पण रावळातली चैत्रगौरीची तयारी करायला तुला वेळ लागणार. तुझं काय आमच्यासारखं नाही ग, चित्रासारखी लागते. माहेर भाषणीचं कोड कौतुक करायलाच हवं ना. आणि ते कसंही करून कसं चालेल? अगं गुडघे गुडघे, हा गुडघे काय बघ ना, ही माझं ऐकतच नाहीये. अरे मला काम करायचंच ना. कोण आजी? मीच काय वाटणार आहे ना? अगं हो 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 हो, आधी तुझी मामी कैऱ्या घेऊन येऊ दे, मग एकदमच सगळं करू. दमले ग बाई, दमले. मामी आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अगं अगं हो 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 सखू, जरा थांब. मामीला जरा श्वास घेऊ देत. थांबा, मी पाणी घेऊन येते. गुळ पाणी द्या बाई. पायपीट करून जीव अगदी गळून गेलाय माझा. अख्ख्या रहाळात फिरले. म्हणजे रहाळात कशाला फेरी मारलीस? हो मग काय करू, कुठे म्हणजे कुठेच कैरी नाही. सगळी पेठ हुडकली. शिवाय 2-4 बागा आहेत ना आंब्यांच्या, तिथे सुद्धा पायपीट करून झाली. पण नावाला सुद्धा कैरी नाही हो कुठे. साधी पिटकी कैरी सुद्धा नाही. असं कसं होईल? एकही कैरी नाही असं होणारच नाही. आता काय सांगायचं, तृतीयेपासनं काही ठिकाणी चैत्रगौर असते. आपल्या आजूबाजूच्या तालेवार मंडळींच्याकडे हळदी कुंकू असेल. मग काय करणार? हो सासूबाई, आता काय करायचं? कैऱ्याच नसतील तर कसं होणार? मी काय म्हणते, चिंच घातली तर कैरी ऐवजी चिंच. काय हरकत आहे? कोणाला काय कळतंय? आंबट लागल्याची कारण.
हेच माहेरून शिकून आलीस काय ग? आ आंबेडाळे कुणी चिंच घातली होती का? आई आजीनं हेच शिकवलं तुला? हे नाही शिकवलंय मला, मी आपला उपाय सांगत होते. फार वाईट वाटतंय हो मला, हळदी कुंकू रद्द होणार म्हणून. उमावंचं खूप वाईट वाटतंय खरंच. हळदी कुंकू कसं होणार आता आपलं? असं कसं होईल नृत्य? वारवा चल आपण जाऊन काय अरे कुठून पण कशा पेटेत रस्त्या म्हणजे पूर्ण जगातच नाही काय. मी म्हणते मुळात जबाबदारी घ्यायचीच कशाला? अगं बाई आता मला काय ठाऊक. असं म्हणतात ना, आपल्या मनात असतं एक आणि देवाच्या मनात असतं दुसरंच. मी काय करणार आता? आज या मामीने मोक्याच्या क्षणी जिरवली की नाही? बया धाकल्या मालकीनबाई, अहो कसं औचित येणं केलं म्हणते मी. या बसा. नाही बसायला नाही आले म्या, महत्वाचं काम आहे म्हणून आले. धाकल्या बाई राम राम. अहो काय चुकलं की काय आमचं? काय दामू शेठ, अहो सोम्या गोम्या करवी सांगावं धाडायचा. धाकल्या मार्केट पाहिजे कशा पाहिजे तरास? अहो राहायला बी आमची ओळख व्हायला पाहिजे की. कसं आहे आता हळूहळू आमचा बी हुकूम चालेलच. काय दामू शेठ? होय की हो. बरं येतेला आमची सवय व्हायला पाहिजे ना, म्हणून आले. अय्यो डोळ्यात महत्वाकांक्षा नुसती चमचम चमचम करते हो. एक दिवस ही बसणार म्हणतो मी गादीवर. हिची मर्जी राखा हो दामू शेठ, आत्तापासूनच म्हणतो मी. काम तरी काय आहे धाकल्या मालकीन बाई? नाही आमचं तुमच्याकडे काम नाही, तुमच्या कारभारणीकडे काम आहे. तर शकूबाई, उद्या आमच्या वाड्यावर ओट भरणीचा आणि हळदी कुकवाचा कार्यक्रम आहे, तेव्हा यायचं. हा वय येईन की. आणि आमच्याकडे यायचं म्हणजे दुसरं कुणाकडे बी जायचं नाही. त्यामुळे आज इथं तिथं जाऊ नका. आणि कोणी म्हणजे कुणी बी अवतान दिलं तरी बी जायचं नाही. हा पण ते रावळात सपूच्या आईचं अवतान, आता आमच्यापेक्षा ती उजवी झाली की काय? तसं नाही, आम्हाला बी राग येतो सुभानराव. आणि आमचा राग बी मालकाने एवढाच जालिम आहे. कसं आहे शेवटी मी बी मालकीन बाईच ना. हा बरोबर ना? नाही 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 नाही, रागाचा प्रश्नच येणार नाही. तुम्ही बोलता तशी ते कुठं बी जाणार नाही, सबूत देतो आम्ही. हा पांडू, कोकिळीचं दादा मी विसरू नकोस की आपल्याला कैऱ्या शोधायच्यात. आणि काय रे, तू कोकिळीला असे हाक मारतोय जणू तीच आपल्याला कैऱ्या आणून देणार आहे. आणि दिले तर काहीतरीच काय, कोकिळा कसं देईल? जरा कळत असावी, लहानपणी एवढी घाई चांगली नाही. होय हो पांडू आजोबा, कळलं कळलं. चला.
झिपरी आली. तू कशी आलीस? माझं घर इथे ते म्हणती. या पांडूने बोलवलं म्हणून इथे आली. पांडू, तुला झिपरीच्या मनातलं कळतं? हो झिपरी. तू पण मनापासून ऐकलं की तुला पण कळेल म्हणती. खरंच? मग मी पण नीट ऐकायचा प्रयत्न करते. तू माझी ताई मला लय आवडते. खरंच? तू मला ताई म्हणालीस? किती गोड. पुन्हा तुमचा काळा आरुला काही विचारते. नाही, ती माझ्या विठुरायाला काळा नाही म्हणणार. म्हणशील झिपरी? तू जेव्हा समजा लागशील तेव्हा विठुराया म्हण. मी समजतोय तेव्हा काळा म्हणेन. बरोबर ना झिपरी? तुम्ही दोघे इथे कशाला आलात म्हणती? कैऱ्या पाहिजेत कैऱ्या. आडवाटत कुठं झाड आहे का? मी दाखवते म्हणाले. बरोबर. अरे थांब बरं. दामू शेठ, हे गंगेच्या घराचं अंगण आहे ना? होय की हो मालकीनबाई. गंगे, अय्यो अय्यो मालकीनबाई, आज डोळ्यात वेगळीच दिसते की हो चमक म्हणतो मी. मालकिनीचा रुबाब की हो. मी काय म्हणतो, त्या मालकांना सांगून कावेरी नाव बदलून दामिनी ठेव की हो. दामिनी म्हणजे कडाडणारी वीज की हो. पण असं का? ये मालकांच्या तोडीस तोड की हो. दरारा आरारा. मग असायलाच हवा ना. तर गंगा, ए गंगा, काय गए? कान फुटले की काय तुझे? दामूशेठ तुम्ही? त्या धाकल्या मालकीनबाईं बरोबर आलो की हो मी मधल्या मालकीनबाईंना ओळखते ना. तुमच्याबद्दल ऐकून आहे, पण आजच बघितलं तुम्हासनी. या की घरात या. नाही, बसा बोलायला आले मी. मुद्द्याच बोलते. हे असं पल्लाय नाही जमत. आम्ही तुला हे सांगायला आलोय की आज हळदी कुकवाला रावळात जायचं नाही. काय बोलताय? सुवासनीने कुकवाला नाही म्हणलेलं आखरीत कुठं बघितलंय का? तरी बी आज तू रावळात जाणार नाहीस. आमचा सबूत आहे. आणि जर गेलीस तर घरादारावरून नांगर फिरव. असं नकत बोलू दाखले बाई. मालकीनबाई, धाकल्या मालकीनबाई की हो. माफी दाखल्या मालकीनबाई, पण तुम्हाला तरी पटतंय का? मी जर आज तिकडे नाही गेली ना तर माझ्या नवऱ्यावरती संकट ओढवेलो. आणि जर आमचा हुकूम नाही पाळलास ना तर संकट नक्कीच ओढवल. तुझ्या नवऱ्यावर दामू शेठ, हिचा दादला कुठं कामाला जातो ते हुडकून काढ. आणि माघारी येणारच नाही याची व्यवस्था बी करा. मग बघतेच कसं कुंकू मिरवत जाते ते. हवा असं नका बोलू तू. ए गंगे, तुझा नवरा म्हणजे तो सोमनाथ ना? होय, पण त्यासनी काही नका करू. ते नारोबाच्या माळावर कामाला गेलाय ना? होय.
या हे सोमनाथ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही इकडे कस काय? आज गणोबा आले नाही ना, मग मीच दिनूला म्हणालो त्याच्या जागी मी येतो. काय? अरे देनू, काय हे काय बी करशील वय? नाही नाही, दिनूची काही चूक नाहीये आणि मलाच कामाची गरज आहे ना, आणि तुमच्याकडे पण एक माणूस कमी होता म्हणून मग मी आलो. हो ते समज खरं आहे, पण अवघड वाटते बघा. आणि त्यातून तुमच्या रावळात आज सोहळा बी आहे ना. सखू आलती की बायकोला बोलवायला माझ्या गंगीला. आता बायकांचा कार्यक्रम तो, मी तिथे काय करणार ना. दिनू मी कामाला सुरुवात करतो, आधीच उशीर झालाय. बर बर. ते चिपरी पांडू हे सगळं तुमच्यामुळे झालंय. चला कैऱ्या काढूया. पण हे झाड कोणाचं आहे? आपल्याला त्या काकांना विचारायला हवं ना. समजा रानाला विचारावं लागेल. हे झाड रानाचं आहे. या झाडावरची फळं समध्या रानाची आहेत. रान कधी भी भेद करत नाही, माणूस असो किंवा आबोवा. समध्यांना घेता येत. खरंच किती छान. चला मग कैऱ्या काढूया. तुझ्या मागे बाई एक कैरी आहे. झुपरी थांब. तू काय चालू सांगणार आम्हाला? तू बी वर ये आणि घे तुझ्या हातानं. मला झाडावर चढता येत नाही म्हणून मुद्दामून सांगताय ना. बघितलं झुपरी, अगं आम्ही जसं चढलो तसं चढ आणि ये वर. येईल मला नाही रे, पण मला भीती वाटते.